परिषदेसाठी आज भाजपाची खलबतं होणार आहेत। बघूया काय बातमी आहे। विधान परिषदेसाठी भाजपाची आज खलबतं होणार आहेत। महत्त्वाची बैठक होईल, यामध्ये चर्चा होईल। भाजपाच्या कोर कमिटीची बैठक असणार आहे आणि रात्री या कमिटीची बैठक वर्षा बंगल्यावरती होणार आहे। वर्षा निवासस्थानी बैठक पार पडेल। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नावांची चर्चा या बैठकीत पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळते। आजच्या बैठकीतील चर्चेनंतर भाजपाकडून काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला पाठवला जाणार आहे। विधान परिषदेसाठी भाजपाच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा मिळत आहेत आणि विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावरती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर इतर 5 नावांवरती चर्चा होत असतानाच जातीय आणि प्रादेशिक समतोलाचा देखील विचार होणार असल्याची माहिती समोर येते। तर महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या एकमेव जागेसाठी मातोश्रीवरती जोरदार लॉबिंग सुरू आहे। काय घडतंय आपण बघूया। मवियाची विधान परिषदेसाठी मातोश्रीवरती मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे, लॉबिंग सुरू झालेलं आहे। यामध्ये परिषदेच्या एका जागेसाठी मवियामध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळते। सुषमा अंधारेंनी रश्मी ठाकरेंकडे गळ घातल्याची माहिती मिळते, तर वैभव नाईक आणि अंबादास दानवेंनी संजय राऊतांमार्फत मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती आहे। तसंच सुरज चव्हाणांच्या नावासाठी आदित्य ठाकरेंकडून शिफारस होत असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या उमेदवारीबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसल्यामुळे इतर इच्छुकांनी त्यांच्या परीने मातोश्रीवरती लॉबिंग सुरू केलेलं आहे। तर उद्धव ठाकरेंनीच विधान परिषदेवरती जावं यासाठी अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकरांचा आग्रह बघायला मिळतोय। तर काँग्रेसने देखील उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती यावं अशी अट घातल्याची माहिती समोर येते। पुढची मोठी बातमी समोर येते म्हणजे महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवरून मुख्यमंत्री फडणवीस चांगलेच आक्रमक झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पुन्हा विरोधकांना खुलं आव्हान बघायला मिळत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी खुलं आव्हान दिलंय, माझ्या स्तराचा नेता आणा, चर्चेला तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी यावेळेला आता पुन्हा एकदा विरोधकांना खुलं आव्हान दिल्याचं बघायला मिळत आहे। माझ्या स्तराचा नेता चर्चेसाठी आणा, मी चर्चेला तयार आहे असं खुलं आव्हानच फडणवीसांनी विरोधकांना दिलंय। सोमवारी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना हे ओपन चॅलेंज दिलेलं होतं। ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती। अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे। मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे। ते गाणं आहे ना, एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग, तो चेहरा आता आपल्याला काँग्रेसचा, उबाटाचा, शरद पवार पार्टीचा या ठिकाणी पाहायला मिळाला। नारी शक्तीचा हुंकार तुम्ही दाखवला। हजारोच्या संख्येनं ज्यावेळी रस्त्यावरनं तुम्ही चालत होतात त्यावेळी तो एक इशारा होता त्या सगळ्या विरोधकांना, ज्यांनी महिला अधिकाराची भ्रूण हत्या केली, ज्यांनी महिला अधिकार पायदळी तुडवले, ज्यांनी महिलांना मिळणारे अधिकार संपले म्हणून त्या ठिकाणी ढोल ताशे वाजवले, अशा सगळ्या लोकांना एक इशारा आज देण्याचं काम तुम्ही केलं। या देशाच्या संसदेमध्ये आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये आमच्या मातृशक्तीला स्थान मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हे स्थान मिळवल्याशिवाय थांबणार नाही। माझं या लबाडांना विचारणं आहे, अरे जेव्हा 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं सेन्सस, 23 मध्ये तुम्हीच मान्य केलं डिलिमिटेशन, मग त्याच्या कायद्याला आज कोणत्या तोंडानं विरोध करता हे आम्हाला या ठिकाणी सांगा। तुम्ही आज विरोध या करता करताय, 23 मध्ये तुम्हाला माहिती होतं आपण मत दिलं नाही तरी देखील हे पास होणार आहे म्हणून महिलांना दाखवण्याकरता तुम्ही समर्थन दिलं।